मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे अजिंक्य अशा रामशेज किल्ल्याच्या ट्रेकवर. तर माझ्याबरोबर आज आहेत माझ्या ऑफिसचेच माझे सहकारी श्री वाकचौरे साहेब, जायभाई साहेब आणि निकम साहेब. तर आता आम्ही ट्रेकसाठी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि आता आम्ही चढाईला सुरुवात करत आहोत. एका बाजूला आम्ही दिसत आहोत आणि एका बाजूला हा रामशेज किल्ला इथून आम्हाला दिसत आहे. तर चला. हा रामशेज किल्ला 6 वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला आहे. नाशिकजवळ दिंडोरीपासून 10 मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तिथे त्यांची शेज आहे, म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले आहे. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु हा रामशेज किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्ल्याच्या जवळपास झाडी जंगल देखील नव्हते, डोंगर दऱ्या देखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळ एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील 8 कोस अंतरावर आहे. अशी परिस्थिती पाहता हा किल्ला एकदम एकाकी आहे. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा छत्रपती होते त्यावेळी शहाबुद्दीन खान हा या किल्ल्यावर चालून आला होता. औरंगजेबने या शहाबुद्दीन खानला 10,000ची फौज घेऊन आणि अफाट असा दारुगोळा घेऊन तसेच तोफा घेऊन या किल्ल्याला जिंकण्यासाठी पाठवले होते. औरंगजेबाला असे वाटले होते की हा साधा सपाटीवर असणारा किल्ला आहे आणि तो काय एका दिवसामध्ये आपल्याला जिंकता येईल. तसेच त्यावेळी या किल्ल्यावर फक्त 600 मावळे होते आणि किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मूळचे मावळातले, ते धाडसी आणि हट्टेकट्टे आणि अतिशय पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेजच्या तटावरून सारखे फिरत राहायचे, दिवसा रात्री कधीही. ते कधी झोपायचे हे कोणालाच माहीत नव्हते. किल्ल्यावर तोफासुद्धा नव्हत्या. त्यावेळी संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवलेला होता. त्यामुळेच किल्ल्यावर किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवून या तोफांना जनावरांची कातडी लावून तोफा तयार केल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. या आक्रमणाच्या वेळी शहाबुद्दीन खान पूर्णपणे गांगारून गेला होता. 5 महिने झाले तरी किल्ला जिंकता आला नाही आणि मोगलांचे तोफगोळे किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हते. पण किल्ला तर जिंकायचा होता. सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली आणि सगळे लाकडी जमा केले आणि एक लाकडी बुरुज बनवला. या किल्ल्याच्या शेजारी एक छोटीशी टेकडी आहे. त्या टेकडीवर हा लाकडी बुरुज बनवला. तो इतका उंच बनवला की जवळजवळ किल्ल्याच्या उंचीचाच तो बनवला. या बुरुंजावर कमीत कमी 50 तोफा आणि 500 सैनिक बसतील एवढा मोठा बुरुज त्यांनी बनवला होता. या बुरुंजावरून मोगल सैनिक या किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठी सैनिकसुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. खूप असे घनघोर युद्ध चालू होते, परंतु मराठी सैनिक मागे सरकायला तयार नव्हते आणि शहाबुद्दीनला पण यश येत नव्हते. 2 वर्ष झाली, परंतु रामशेज किल्ला हा अजिंक्यच राहिला. त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले आणि फतेखानला तेथे मोहिमेवर पाठवले. फतेखान हा जिगरबाज सरदार होता. मग फतेखान 20,000ची फौज घेऊन आला. त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले, पण तरीही मराठे माघार घेईनात. शेवटी मोगल सेना किल्ल्याच्या जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळे गोफणीतून दगड धोंडे सुटायचे आणि दगड इतके जोरात बियायचे की बरेचसे सैनिक डोक्यावर दगडाचा मार बसून जागेवर ठार व्हायचे. फतेखानला मावळे तुसभरही पुढे सरकून देत नव्हते. फतेखानच्या सैन्याला आणि फतेखानला मराठी सैनिकांनी सळोकी पोळो करून सोडले होते. इतका खटेटोप करूनही किल्ला काही शरण येत नव्हता. फतेखान खाली फक्त निराश अपमानित होऊनच माघारी जात होता. फतेखानच्या तोफगोळ्यांचे गोळे शक्यतो किल्ल्यापर्यंत पोहोचतच नव्हते. त्यातून एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचला तरी
तोफ गोळ्यामुळे किल्ल्याची थोडीफार तटबंदी किंवा बुरुजाची पडझड होत असे ते पाहून तो खुश व्हायचा. पण किल्ल्यावरील मावळे रात्रीतून सर्व पडलेली बुरुजाची पडझड बांधून काढायचे आणि परत सकाळी पारी इथं तटबंदी जशीच्या तशी दिसून यायची. त्यामुळे फतेखान आणि त्याच्या सैनिकांना वाटायचे या किल्ल्यावर मराठ्यांना जादूटोणा येतो का काय, भुताटकी येते की काय असं त्यांना वाटायचं. त्यामुळे अनेक महिने गेले, हजारो मुघल सैनिक मारले गेले, खूप दारुगोळा वाया गेला, पण किल्ला काही हाती येत नव्हता. मग एके दिवशी फतेखानच्या सरदाराने त्याला सांगितले की इथे काहीतरी जादूटोणा करताय, आपण पण काय करू, एखादा मांत्रिक पाहू आणि त्या मांत्रिकाकडून काहीतरी आयडिया घेऊ. फतेखानला बऱ्याच सैनिकांनी आणि सरदारांनी मांत्रिकाबद्दल सांगितल्यामुळे मग त्यांनी एक मांत्रिक बोलावला. मांत्रिक बोलावल्यानंतर त्या मांत्रिकाने सांगितलं, मी सगळे भूत प्रेत आज सगळ्यांना वश करतो, तर हे मराठी काय चीज आहे त्याच्यापुढं असं म्हणून मांत्रिकाने त्याच्याकडे एक सोन्याचा नाग मागितला आणि म्हटलं, आता मला सोन्याचा नाग द्या, मी सगळं काही सांभाळून घेतो. मांत्रिकाने सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेखानचे सैनिक मागे. मांत्रिक किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होता, तसतसा किल्ल्याच्या जवळ आला, तसतसा किल्ल्यावरून परत गोफणी चालू झाल्या. एक जोरात दगड मांत्रिकाच्या डोक्यात बसला आणि मांत्रिकाच्या हातातला साप एका बाजूला आणि मांत्रिक एका बाजूला. डोकं फुटून मांत्रिकाचा पण कार्यक्रम झाला आणि त्याचे सैनिक त्याच्याबरोबर पाठीला पाय लावून परत पळून गेले. फतेखानने त्याच्यानंतर अजून एक डाव आखला. त्याने मध्यरात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य बाजूने काय केलं, आक्रमण चालू ठेवलं, तोफा डागायचं काम चालू ठेवलं आणि पाठीमागून रात्रीच्या अंधारात काही सैनिकांना घेऊन किल्ल्यावर चढण्याची तयारी केली आणि सैनिकांना आदेश दिला. पण काही सैनिक तयारच होईना. पण मग सैनिकांना त्यांनी दमबाजी करून वरती चढायलाच लावले आणि इकडून तोफा चालूच होत्या. पण त्या तोफा नुसत्या चालू होत्या, ते गोळे किल्ल्यापर्यंत येत नव्हते, मध्येच पडायचे. मग सैनिकांना आणि आपल्या किल्लेदाराला पण संशय आला, ह्या तोफा नुसत्या चालू आहे, आपल्या किल्ल्यापर्यंत येत नाही आहे, पण तरी पण हे का तोफा टाकतायत, म्हणून त्यांना जरा शंकाच आली. मग त्यांनी काय केलं, सर्व सैनिकांना किल्ल्यावर सगळीकडे चक्कर मारायला लावली आणि त्यांना लक्षात आलं का ह्या पुढं तोफा फक्त चालू आहेत, पण मागून दोरखंड लावून सैनिक वर चढायला लागलेले आहेत. 1-2 सैनिक वर चढले होते, त्यांना गडावरच्या सैनिकांनी दगडांचा मारा करून, मोठे मोठे दगड ढकलून, काही उकळतं तेल ओतून सगळं त्या सैनिकांवर ओतलं आणि सगळे जे येणारे सैनिक होते त्यांचा कार्यक्रम त्याच टायमाला करून टाकला. अशा पद्धतीने दुसरा डाव पण फतेखानचा एकदम नाकाम करून टाकला. त्यानंतर मग फतेखानने काय केलं, एकदम तटबंदी कडक केली. अशी कडक केली की पार मुंगी जाईल अशी जागा ठेवणार नाही, हवा जाईल अशी जागा ठेवणार नाही असं म्हणावं लागलं. पण काय झालं, निसर्गाची किमया झाली. आपल्या गडावरील मावळ्यांचं नशीब चांगलं की त्यांनी काय केलं, पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यामुळं काय झालं, इतका पाऊस झाला, खूप पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये काही जनावरं मेली, काही असे बरंच म्हणजे चिखल पण झाला. त्यामुळे त्या जो किल्ल्याला त्यांनी घेराव घातला होता, पूर्ण तटबंदी पॅक केली होती, तर त्या जनावरं मेल्यामुळं तिचा इतका दुर्गंध यायला लागला का तिथं त्यांना उभं राहणे पण मुश्किल झालं. आणि त्याचवेळी संभाजी महाराजांनी आपले काही सैनिक आणि आपले काही सरदार काय केले होते, अन्नधान्य आणि दारुगोळा घेऊन किल्ल्याकडे पाठवले होते. पण कडेकोट पहारा असल्यामुळे रामशेजपर्यंत सैनिकांना पोचता येत नव्हतं. महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले आणि मनाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना काय ह्या पहाऱ्यातून जाता येत नव्हतं. पण ज्यावेळी पाऊस झाला त्यावेळी इतका त्या मेलेल्या जनावरांचा वास यायला लागला का त्या पहाऱ्यातील सैनिकांना तिथं उभं राहणं पण मुश्किल झालं. मग एक रात्रीसाठी फक्त फतेखानने तो किल्ल्याचा पहारा थोडासा
ढिल्ला केला आणि त्याचा फायदा घेऊन सकाळपर्यंत सर्व रसद दारुगोळा किल्ल्यावर पोच झाली आणि सकाळी परत पहारा कडक केला तर त्या टायमाला फतेखांच्या लक्षात आलं का किल्ल्यावरचे सैनिक आता परत ताजेतवाने झालेले दिसत आहेत आणि काही नवीन सैनिक पण किल्ल्यावर दिसत आहेत. अशामुळे गडावरील जे वाईट दिवस आलेले होते ते पण निघून गेले आणि त्यानंतर जे खाली असणारे मराठी सैनिक जंगलातून येऊन अचानक फतेखांच्या फौजेवर हल्ला करायचे आणि गडावरील सैनिक तोफा डागून त्यांना विध्वंस करायचे. अशा पद्धतीने 6 वर्ष झाली. किती? 6 वर्ष झाली तरी या फतेखानला किल्ला घेता आला नाही. शेवटी कासम खान आणि फतेखान हे दोघेही 6 वर्ष झुंजत राहिले पण किल्ला काय त्यांच्या हाती आला नाही. अशा पद्धतीची ही छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात रामशेज किल्ल्याची एक अशी खरीखुरी म्हणजे जी खरंच घडलेली गोष्ट म्हणतात, सत्य गोष्ट आहे. आणि असा हा रामशेज किल्ला जिथे श्रीराम, श्री लक्ष्मण आणि श्री माता सीता यांनी त्यांच्या वनवासाच्या काळात ज्यावेळी ते असे पंचवटी सोडून असे या बाजूला फिरायला यायचे त्या टायमाला असे काही वाहतुकीची साधनं नव्हती आणि मग इकडे आल्यानंतर त्यांना मुक्कामासाठी या किल्ल्यावर एक गुहा आहे. तिथेच त्या गुहेमध्ये राम मंदिर पण आहे. तर तिथे ते रात्रीच्या टायमाला मुक्काम करायचे. त्यामुळेच म्हणजे रात्री त्यांची ती झोपण्याची जागा होती म्हणजे शेज थोडक्यात. तर त्याच नावावरून रामशेज म्हणजे रामाची शेज म्हणजेच रामशेज असं या किल्ल्याला नाव पडलेलं आहे. अशा पद्धतीने या किल्ल्याची कथा मी तुम्हाला सांगितली. म्हणजे या किल्ल्याला श्रीरामचंद्र प्रभू श्री रामचंद्रांचे पण चरणस्पर्श झाले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा हा किल्ला या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि नाशिकपासून अवघ्या 10 मैलावर असल्यामुळे आणि चढायला अतिशय सोपा. जर आपल्याला 3-1 तासाचा वेळ असेल तर 1 तास चढायला लागतो, 1 तास वरती किल्ल्यावरची पाहणी करायला आणि 1 तास पुन्हा खाली उतरायला. अशा पद्धतीचा हा ट्रेक आहे. काही ठिकाणी पायवाटा आहेत, काही ठिकाणी पायऱ्या आहेत, काही ठिकाणी असे खडकातून कोरलेले रस्ते आहेत. अशा पद्धतीने हा रामशेज किल्ला आपण नक्की नाशिकला जर आले तर एक पर्यटन स्थळ म्हणून, तसेच आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा एक चरणस्पर्श झालेला भूभाग म्हणून, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पण चरणस्पर्श झालेला किल्ला म्हणून नक्की आपण या ठिकाणी येऊन किल्ल्यावर भेट दिलीच पाहिजे. आता आम्ही जवळजवळ किल्ल्याच्या पूर्णपणे वरती आलेलो आहेत. आता लवकरच हे जे दिसत आहे हे जी गुहा आहे, श्री रामचंद्रांचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली हे एक कुंड आहे पाण्याचं आणि त्या कुंडामध्ये पिण्यायोग्य असं शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळतं. जे त्यावेळी किल्ल्यावरतील जे रहिवासी लोक होते, मावळे होते, किल्लेदार होते, त्यांच्यासाठी ही पाण्याची सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये दिसत आहे थोडेसे अंधार असल्यामुळे एवढं दिसत नाही, पण त्याच्यात काही पैसे टाकलेले आहेत ते चमकताना दिसत आहेत. हे जे तळं आहे, पाणी एकदम उत्तम आहे. आता आपण वरती शेवटच्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यांनी आपण आता किल्ल्यावर प्रवेश करत आहोत. आता आपल्याला 2च मिनिटात किल्ल्याच्या सपाट भागावरील प्रदेश दिसणार आहे. हे वरती पोचल्यावर इथे एक छोटासा स्टॉल आहे आणि हा जो किल्ला हा पहा, आता आपण पूर्णपणे वर पोचलो, आमचे वाकचौरे साहेब आणि हा त्याच्यानंतर आमचे जायबाई साहेब आणि त्याच्यानंतर आमचे निकम साहेब, सर्वजण आम्ही आता किल्ल्यावर पोचलो आहोत. आणि आता किल्ल्याच्या वरचा भाग आम्ही आता पाहणी करत आहोत. हे पहा, हा किल्ला जिथं आपण वरती आलो तिथे एकदम अतिशय रुंद आहे. इकडचं टोक आणि तिकडचं टोक एकदम इझी दिसतंय. म्हणजे किल्ल्याची पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू
चला आता आपण किल्ल्यावर पाहणी करूया। इथे आहे हत्ती दरवाजा। आता हा हत्ती दरवाजा कसा बनवलाय पहा। किल्ल्याच्या या काळ्या पाषाणात कोरीव काम करून असं एक जागा बनवली आहे, जिथून किल्ल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांवर लक्ष ठेवणे। तसेच हा एक इथं बोगदा बनवलेला आहे आणि इथून खाली एक गुहा आहे। आपलं राम मंदिराच्या खाली पण अजून एक गुहा आहे आणि तिथे त्या गुहेमध्ये जो माणूस येईल त्याच्याशी काही बोलायचं असेल किंवा काही संदेश वगैरे घ्यायचा असेल तर इथून तो घेऊ शकतो। तसेच शत्रू जर त्या गुहेपर्यंत आला तर या गुहेतूनच त्याच्यावर उकळतं तेल म्हणा, भाल्याने मार म्हणा किंवा अजून काही शस्त्राचा वापर करून त्याच्यावर आपण इथूनच हल्ला करू शकत होतो। अशा पद्धतीचं हे एक खाली भुयार म्हणजे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी, तसेच काही संदेश वाहनाची कामं करण्यासाठी देखील त्याचा आपण उपयोग करू। पहा, हे दिसत आहे, हे किल्ल्याच्या कडेला असं कातळामध्ये दगडामध्ये असं कोरलेलं आहे। हे इथपर्यंत कोरलेलं आहे आणि आता आपल्याला दिसेल, हे पहा हा किल्ला आणि हे कोरून त्याच्यामध्ये तयार केलेली ही एक जागा। अशा पद्धतीने जे कशा पद्धतीने हा जो गोल राऊंड दिसतोय आपल्याला हा चुन्याचा घाणा आहे। म्हणजे यावरून काळी इमारती बांधण्यासाठी सिमेंटचा वापर नव्हता करत, चुना वापरायचे। आपण आता ज्याप्रमाणे सिमेंटचा वापर करतो त्याप्रमाणे पूर्वी चुन्याचा वापर करायचे। आणि हा इथं जो गोल राऊंड दिसतोय या ठिकाणी तो चुना तयार करायचं काम केलं जायचं। हा चुन्याचा घाणा आहे। महाराजांनी काहीतरी आज्ञापत्र केलेलं आहे, आता इथून ते व्यवस्थित वाचता येत नाहीये। महाराज तख्ते होत असा काळ्या कातळातला खडक वरती आहे आणि खडकातूनच सगळे रस्ते आहेत आणि खाली हा पेठ जाणारा रस्ता नाशिक सिटी आणि हे आमचे मावळे शेवटी क्रिश। एक गणेश कुंड आहे। आता आपण गणेश कुंडाकडे चाललो आहोत। या गणेश कुंडात पाहूया आता। हे जे गणेश कुंड आहे हे पहा, हे आहे गणेश कुंड आणि हे गणेश कुंड पावसाळ्यामध्ये फुल भरतं। आणि जे आपण राम मंदिरा शेजारी खाली एक कुंड पाहिलं पाण्याचं, हे गणेश कुंड जोपर्यंत भरलेलं आहे तोपर्यंत खालच्या कुंडातलं एक थेंबरही पाणी कमी होत नाही। वरती हा स्टोअर टँक आणि खाली हे फिल्टर टँक अशा पद्धतीने। आणि आता वरती महाराजांचा दर्शन आपल्याला लवकरच होणार आहे। गणेश कुंडाची पाहणी करत आहेत जायभाई साहेब, निकम साहेब आणि हे आमचे वाकचौरे साहेब। आता ह्या बाजूला काय काय आहे, उत्तर चौकी, चोरखिंड, गणेश कुंड, किल्लेदार वाडा ह्या बाजूला आहे, भवानी मंदिर पण आहे। आणि पर्यटकांसाठी काही सूचना आहेत। पर्यटकांनी आता हे पहा कुंड, पूर्वीच्या टायमाला पाण्याची हे सिस्टीम आहे। आता पाण्याचं फिल्टर कसं केलं जायचं हे पहा। आता ही जी टाकी आहे या टाकीची उंची पहा किती आहे, या टाकीची उंची वरती आहे, ह्याच्या थोडीशी खाली ही टाकी आहे। म्हणजे ह्या टाकीतून आलेलं पाणी ह्या टाकीत येणार, ह्या टाकीतून आलेलं पाणी मग ह्या टाकीत येणार आणि ह्या टाकीतून आलेलं पाणी मग ह्या टाकीत आणि ह्या टाकीतून त्या टाकीत। म्हणजे पावसाबरोबर काही गाळ वगैरे माती कचरा वगैरे वाहणारा असेल तर तो पहिल्यांदा इथे शांत होणार, 50% फिल्टर पाणी इथं होणार, त्याच्यानंतर राहिलेला थोडाफार कचरा गाळ इथे बसणार, त्याच्यानंतर राहिलेला इथं बसणार आणि इथून मग जे शेवटच्या टाकीमध्ये पाणी जाईल ते अतिशय स्वच्छ पाणी खालच्या टाकीमध्ये येणार। म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचं टेक्निक, शास्त्रीय टेक्निक वापरूनच कुंड बनवले जात होते। हे यावरून आपल्याला
स्पष्ट होतं. म्हणजे हा पुरावाच आहे एक प्रकारचा. भवानी मंदिराजवळ आलेलो आहोत. हे जे आहे हे भवानी मातेचं मंदिर आहे. अक्षरे साहेब, भवानी मातेचं मंदिर कुठे आहे? आणि इथं एक छोटीशी शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल यांनी स्थापन केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा भवानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन करूया. इथे त्रिशूळ लावलेलं आहे आणि होमाचा कुंड आहे. हे इथं भवानी मातेचं मंदिर आणि ही भवानी मातेची मूर्ती. महिषासुरमर्दिनी खाली महिष दाखवलेला आहे आणि त्याचं मुंडकं छाटलेलं सुद्धा दाखवलेलं आहे. अशी ही आपल्या महाराष्ट्राचं दैवत तुळजाभवानी मातेची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. तर आपण दर्शन घेऊया. पहा, सुंदर अशी महाराजांची मूर्त आहे. शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल रामवाडी पंचवटी नाशिक यांनी इथे स्थापन केलेली आहे. मूर्तीवर असा छानसा भगवा ध्वज पण लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. महाराजांना मुजरा. मित्रांनो, ही जी कुंड दिसत आहेत आपल्याला रामशेज किल्ल्यावरील कुंड आहेत. आणि हे पहा, ह्या कुंडाला पाणी कसं खडकामध्ये एक नळी तयार केलेली आहे, लांबपर्यंत दिसती पहा. आणि डोंगरावरचं आलेलं पाणी पहिल्यांदा ह्या नळीद्वारे ह्या इथे एक छोटासा कुंडी केलेली आहे. म्हणजे आपण आता सध्या एक विहीर पुनर्भरण म्हणून योजना करतो. त्यामध्ये आपण एक छोटासा खड्डा असतो, विहिरीमध्ये आणणारं पाणी आपण जे फिल्टर करतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे किल्ल्यावरील आलेलं पाणी पहिल्यांदा ह्या खड्ड्यामध्ये येणार. बहुतेक हा ते पाणी फिल्टर करणारा खड्डा असावा. आणि त्यानंतर त्या पाण्यातली घाण वगैरे कचरा वगैरे जे असेल ते इथं ह्या फिल्टरमध्ये बाजूला निघून फक्त पाणीच ह्या मोठ्या कुंडीमध्ये येणार. ही सगळ्यात मोठी कुंडी आहे. आणि ह्या मोठ्या कुंडीत आलेलं पाणी इथे शांत झाल्यानंतर ही कुंडी भरल्यावर ह्या कुंडीला इथे एक कट तयार केलेला आहे. ह्या कुंडीतून हे पाणी ह्या याच्यापेक्षा छोट्या असणाऱ्या कुंडीमध्ये येणार. म्हणजे या मोठ्या कुंडीत थोडासा गाळ वगैरे असेल तर तो खाली बसणार आणि त्याच्यातून फक्त पाणीच ह्या कुंडीत येणार. त्याच्यानंतर थोडाफार जो शिल्लक राहिलेला गाळ तो ह्या 2 नंबरच्या टाकीमध्ये शांत होणार आणि 2 नंबरच्या टाकीतून नंतर हे पाणी या 3 नंबरच्या टाकीमध्ये येणार. म्हणजे ह्या 3 नंबरच्या टाकीमध्ये आलेलं पाणी हे पिण्यासाठी जनावरांसाठी स्वच्छ आणि शुद्ध प्रकारचं पाणी ह्या टाकीमध्ये मिळणार. म्हणजे शासन आता आपल्याला शिकवतंय, विहीर पुनर्भरण करताना 2 खड्डे घ्या, एक फिल्टर खड्डा आणि एक स्टोअर खड्डा. एका खड्ड्यात पाणी फिल्टर होणार, दुसऱ्या खड्ड्यामध्ये ते शुद्ध होणार आणि त्यातून ते विहिरीमध्ये शुद्ध पाणी पडणार. पण पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही संकल्पना आहे. हा एक मोठा पुरावा इथे आपल्याला दिसत आहे. एक नळी, एक फिल्टर खड्डा, नंतर मोठा खड्डा, त्याच्यानंतर छोटा खड्डा आणि त्याच्यानंतर छोटा खड्डा. आणि हे तिन्ही खड्डे जे आहेत, या खड्ड्याची उंची लेवल जर लावून पाहिलं तर कमीत कमी 1 फूटभर उंच, त्याच्यानंतर खाली 1 फूट, त्याच्यानंतर खाली 1 फूट असं लेवलसुद्धा लावून जर पाहिले तर एकदम शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले हे खड्डे आहेत. म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती शास्त्रशुद्ध पद्धतीने कामं होत होती. ह्या किल्लेदार वाडा इथून आपण निघाल्यानंतर या बाजूला किल्ल्याचं आता हे शेवटचं टोक आहे आणि ह्या शेवटच्या टोकाला किल्ल्याच्या खालची बाजू आता दिसत आहे. पाहण्यासारखं एवढं तर काही दिसत नाही,
ह्या बाजूला फक्त पाण्याच्या कुंड पिण्यासाठीचे दिसत आहेत. या व्यतिरिक्त काही जास्त नाही आहे इकडं. हे फक्त पाण्याचे कुंड आहेत. आणि खाली इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. इथून परत आपल्याला आता परतीचा प्रवास करावा लागेल. हा खाली जो रस्ता दिसतोय हा पेठ रोड दिसतोय आणि ही शेजारी सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसत आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा जरा आपण झूम करून पाहूया. या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत आणि हे आता आपण कुंड अशा पद्धतीने आणि हा खाली दिसणारा आपला पेठ रोड हा पेठला जातो. हा एक डॅम दिसत आहे इथं, पाझर तलाव. हे आमचे कार्यकर्ते इकडं हे जे दिसत आहे हे साबरकांड. चला अभी मशहूर कलाकार श्रीयुक्त वाकचौरे सर जी का एक मशहूर लम्हा सुनिए उनकी खुद की आवाज में. ये दोस्ती. और साथ में दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. चलो संपलं. गंगापूर डॅम ही नाशिक सिटी. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला. हे पा हा काळा पाषाणातला रामशीच. एक वर्षभर ट्रॅका चालू होते बरं. एकदम काळ्या पाषाणात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हा एक स्पॉट पाहायचा राहिला होता. हा रामशेज किल्ल्याच्या जशी आपण मगाशी पूर्व बाजूला एक खाली गुहा पाहिली त्याचप्रमाणे ही एक पश्चिम बाजूला देखील त्याच पद्धतीची एक गुहा आहे आणि तिथून देखील देखरेख करण्यासाठीची ही एक दगडाच्या पाषाणात कोरलेली आहे. त्याची बरीच पडझड झालेली आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा एक कुंड आहे पण हे कुंड कोरडं झालेलं आहे आणि भिंत आहे बरं का म्हणजे अशी आणि काढायची भिंत. आणि हे पडलेलं आहे. इथून पश्चिम बाजूनी जे शत्रू सैनिक येत असतील त्यांच्यावर देखरेख करण्यासाठीचा हा बनवलेला इथे एक सैनिकांना राहण्यासाठी धान्याचं. आणि आता आपण ह्या ध्वजस्तंभाजवळ आलेलो आहे. ध्वजस्तंभ फाटलेला असेल. फाटून खाली पडलेला दिसतोय त्यामुळे ध्वजस्तंभावरती काही दिसत नाहीये. ध्वजस्तंभ हा खाली पडलेला आहे. बरेच दिवसाचा हा ध्वजस्तंभ आहे. हा ध्वज फाटल्यामुळं बांधून ठेवलाय इथेची. हा आहे ध्वजस्तंभ खाली पडलेला आहे. भगवा ध्वज आहे. हा ध्वज आहे पण आता तो फाटला आहे. आपण रामशेज किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आलो आहोत. हे दुसरं टोक आहे. इथं पण टेहाळणीसाठी
पूर्वी इथे बुरुंज होते, पण आता कालाच्या ओघात ते बुरुंज पडून गेलेले आहेत. ते आता लोखंडी बॅरिगेट्स केलेले आहेत. तर ह्या ठिकाणून दिसणारं हे रामशेज गाव, हे आहे रामशेज गाव. हे खाली दिसणारं रामशेज गाव आणि ही पुढे दिसणारी नाशिक सिटी, नाशिक सिटी. आणि हा इथे जवळच असणारा एक पाझर तलाव. आता आपण त्या टोकापासून इथून आता इकडे आलेलो आहोत. हे मगाशी आपण जे एक छिद्र पाहिलं का, जिथून शत्रू जर आला तर त्याच्यावर तेल वगैरे टाकता येईल किंवा भाल्याने त्याला मारता येईल, एक छोटंसं छिद्र होतं. आपण पायऱ्या उतरून खाली गेलो होतो. तर आपण आता खालच्या बाजूला आलो आहेत. तिथे खाली एक महादेवाची पिंड आहे. तिथे एक छोटीशी गुहा आहे आणि तिथे सैनिकांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना राहण्यासाठी किंवा संदेशवाहकाला राहण्यासाठी एक थोडीशी जागा केलेली आहे. आणि हे पहा, ते छिद्र जे मगाशी आपण वरतून पाहिलं ते आतल्या पायऱ्या दिसत आहेत पहा, असं छोटंसं छिद्र आहे. म्हणजे इथं जर कोणी शत्रू आला तर त्याच्यावर हल्ला पण करता येईल आणि आपला आला तर त्याला इथून त्याच्यासाठी काही सोयी सुविधा पण करता येईल. धन्यवाद.